हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अरेबिक मेहंदी डिझाईन कशी काढायची ते दाखवणार आहे. त्यानुसार तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. यासाठी आपल्याला लागणार आहे पेन्सिल आणि इरेजर. चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया. सुरुवातीला मी एस लेटरच्या आकाराने एक मेहंदीचा शेप ड्रॉ केला आणि तो मधातून गोल सर्कलच्या आकाराचा घेतला आणि तो पूर्ण झाल्यानंतर त्यालाच लागून एक लाईन ड्रॉ केली. त्याला पण वरतून असा गोल कर्व शेप दिला आणि ते डार्क करून घेतली. त्यानुसार मी पुढची डिझाईन तशाच पद्धतीनं ड्रॉ करायला घेतली. ही डिझाईन काढताना यामध्ये मी HB शेडची पेन्सिल, स्केच पेन्सिलचा यूज करत आहे. कारण मेहंदी डिझाईनचे जेव्हा आपण शेप ड्रॉ करतो तेव्हा लाईट शेडच्या पेन्सिलचा यूज करून ते ड्रॉ करायचे, जेणेकरून तुमची मेहंदी डिझाईन खराब होत नाही आणि ते व्यवस्थित दिसते. ही डिझाईन पूर्ण झाल्यानंतर मी त्याची जी आउटलाईन आहे ती एका डार्क पेन्सिलचा यूज करून ते ड्रॉ करून घेणार आहे आणि नंतर डिझाईन फिल करणार आहे. जर तुम्ही बिगिनर असाल आणि मेहंदी डिझाईन तुम्हाला शिकायची असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप हेल्पफुल राहणार आहे. तरी व्हिडिओ तुम्ही पहा आणि अशा प्रकारे मी मेहंदी डिझाईन कंप्लीट करत आहे. हे पूर्ण झाल्यानंतर जे राहिलेले जे शेप आहेत ते आपण फिल करूया. सो मी आत्ता आउटलाईन ड्रॉ करत आहे स्केच पेन्सिल 2B या शेडनी. कारण हे डार्क पेन्सिल आहे, म्हणजे मी जे डिझाईन ड्रॉ करत आहे, डिझाईनचे शेप ते एकदम डार्क होतील आणि त्यामध्ये जी आपण शेडिंग करणार आहोत ती स्पष्ट ओळखू येईल. म्हणून आता आपली डिझाईन जवळपास पूर्ण झालेली आहे. त्याची आउटलाईन ड्रॉ करून आता आपण ती कवर करून घेऊया, म्हणजे फिल करूया. सो मी आता डिझाईन कवर करण्यासाठी घेतलेली आहे. यामध्ये मी लाईट लाईनिंग ड्रॉ करून हा पूर्ण शेप फिल करून घेतला आणि सेकंडवाला पण सेम याच पद्धतीने मी डार्क शेडिंग करत आहे. आणि थर्ड जो हा मोठावाला शेड आहे यामध्ये मी बॉक्स शेडिंग करायचं ठरवलं. सो यासाठी मी आडव्या लाईन ड्रॉ केल्यात, काही उभ्या लाईन ड्रॉ केल्यात आणि सो आपले बॉक्सेस तयार करून झालेत. आता मी ते डार्क करून घेत आहे. सो मी मधातला एक बॉक्स निवडला, त्यानुसारच त्याच्या समोरचा पण डार्क करून घेतला, म्हणजे पूर्ण लाईन ते एकसोबत डार्क झाली. जेणेकरून काय होईल, म्हणजे जी हे चेक्स शेडिंग आहे ती लाईन टू लाईन दिसेल आणि कोणता चुकीचा बॉक्स ड्रॉ न होता बरोबर लाईन टू लाईन बॉक्स डार्क होऊन चेक्स टाईप ही शेडिंग दिसेल. आता ही पूर्ण झालेली आहे. त्यानंतर सेकंड शेप मी फिल करायला घेतला. यामध्ये छोटे छोटे सर्कल ड्रॉ करत आहे आणि ही पूर्ण हा शेप फिल करून घेतला. म्हणजेच आता ही पूर्ण डिझाईन झालेली आहे फिल करून. सो जो आता थर्डवाला शेप आहे त्यामध्ये मी लाईनिंग ड्रॉ करत आहे आणि ह्या लाईनिंग पण खूप याच्यामध्ये स्पेस न ठेवता एकदम जवळ ड्रॉ करून घेत आहे. कारण जेव्हा आपण मेहंदीची शेडिंग करतो तेव्हा ही शेडिंग ही परफेक्ट असली पाहिजे, जेणेकरून आपली मेहंदी जी आहे ती डिझाईन एकदम परफेक्ट आणि ब्युटिफुल दिसेल. सो आत्ता ही अशी अरेबिक ब्युटिफुल मेहंदी डिझाईन आता कंप्लीट होत आली आहे.
जर तुम्हाला ही डिझाईन आवडली असेल आणि व्हिडिओ थोडा हेल्पफुल वाटला असेल तर तुम्ही लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्ही डेली न्यू मेहंदी डिझाईन शिकू शकाल.